चला आज बनवायचं आहे मस्त गावाकडील आपल्याला उकड वांगं. आणि त्याच्यासाठी बघा मी शेंगदाणे घेतलेले, तीळ घेतलेली आहे, धणे घेतलेले आणि बेसन पण घेतलेलं आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, आलं लसूण आणि कढीपत्ता कोथिंबीर, खोबरं घेतलेलं आहे. आणि मस्त आपल्याला उकड वांगं करायचं आहे छानपैकी एकदम कमी तेलामध्ये आणि एकदम सुकं उकड वांगं करायचं आपल्याला. आता सुरुवातीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे वांगे आणि त्याचे काटे आणि मागचे देठ कापून घ्यायचे आपल्याला आणि मधोमध कापून घ्यायचे चाकूच्या साहाय्याने. खूप छान होतात उकड वांगी आणि एकदम कमी तेलामध्ये. मसाला पण आपण थोडा वेगळ्या प्रकारे करू शकतो, कोरडा मसाला. आता आपल्याला देठ कापून घ्यायचे वांग्यांचे आणि काटे पण काढून घ्यायचे. आणि मधोमध कापून घ्यायचे आपल्याला वांगे मसाला भरण्यासाठी. आता मसाला आपल्याला काही भाजून घ्यायचा आहे. त्याच्यातला तवा ठेवलेला आहे मी गॅसवर. सुरुवातीला मी खोबरं टाकलेलं आहे, ते भाजून घ्यायचं आपल्याला. आता खोबरं भाजून झालेलं आहे बघा, एका बाजूला करून मग मी त्याच्यात धणे टाकणार. धणे पण चांगले भाजून घ्यायचे आपल्याला. आणि शेंगदाणे टाकलेले ते पण भाजून झालेले आपले. आणि एका ताटात काढून घ्यायचं आपल्याला हे भाजलेलं सगळं. हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे, आलं लसूण. आणि एका ताटात गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे, कोरडंच काढायचं आहे, पाणी नाही टाकायचं. आता वांगी पाण्यामध्ये ठेवलेले काळे नाही पडणार म्हणून. आणि आपला मसाला दळून झालेला आहे बघा, धणे शेंगदाणे. आणि आता त्याच्यामध्ये बघा मी तीळ टाकलेले, कोथिंबीर टाकलेली आहे आणि छोटी वाटी बेसन टाकलेले 1 चमचा. आता त्याच्यामध्ये हळद, आपला घरचा मसाला, लाल तिखट, जिरे पावडर, मीठ हे सगळं टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे, मिक्सरच्या भांड्यातच पाणी टाकलं आहे मी थोडंसं, तेच टाकायचं आपल्याला. ओला मसाला थोडा करून घ्यायचा आहे. पाण्याचा आपण जास्त वापर नाही केलेला आहे, कारण आपल्याला उकड वांगं करायचं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मसाला. आता बघा मिक्स झालेला आहे सगळा मसाला. आणि आता आपल्याला वांग्यामध्ये भरायचं आहे. अशा प्रकारे आपल्या सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. वांगी तर आपण वेगवेगळ्या प्रकारची करू शकतो. ही थोडी वेगळी पद्धत आहे आणि खूप छान, म्हणजे खायला पण खूप छान लागतात. तेलाचा पण वापर कमी आहे. भाकरीबरोबर तर एकदम मस्त लागतात, वरण भाताबरोबर पण आपण खाऊ शकतो. आणि बघा आता आपले वांग्यामध्ये सगळं मसाला भरून झालेला आहे. आता गॅसवर मी स्टीमर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला वांगी वाफून घ्यायची बघा. सगळे वांगे ठेवून घ्यायचे आणि त्याच्यावर झाकण ठेवायचे. 10-12 मिनटं वाफून घ्यायचे, म्हणजे छानपैकी ते शिजल्या जातात आणि मसाला पण तसाच राहतो त्याच्यामध्ये. आता बघा छान झालेले आपले 10-12 मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे आणि मस्त झालेले आपले
उकड वांगी बघा काढून घ्यायची एका ताटामध्ये सगळे. खायला एकदम टेस्टी लागतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. रेसिपी शेवटपर्यंत बघा. आणि आता कढई ठेवलेली आहे मी. थोडं तेल टाकलेलं आहे आणि राई जिरं टाकलेलं आहे आणि कढीपत्ता. आता आपल्याला त्याच्यामध्ये वांगी टाकायची वाफवलेली, म्हणजे उकड वांगी टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये. आता थोडा मसाला होता तो पण टाकून दिलेला आहे आपण, कोरडा मसाला. आणि सगळं मिक्स करून घ्यायचे बघा. छान परतून घ्यायची वांगी आपल्याला. थोडीशी कोथिंबीर टाकलेली वरून. परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला, मसाला ते सगळं. आणि थोडंसं गरम पाणी केलेलं आहे मी, थोडं टाकलेलं आहे, जास्त नाही टाकलेलं. गरम पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि झाकण लावून थोड्या वेळ होऊ द्यायचे आपल्याला वांगे. आता मस्त झालेले आपले उकड वांगे बघा खाण्यासाठी तयार आहे. एकदम मस्त चविष्ट